यातून एक परिपूर्ण न्यूट्रिशन आपल्या डाळिंब झाडाला जाणार आहे, सगळे अन्नद्रव्य डाळिंब झाडाला भेटणार आहे. म्हणजे यातून आपल्या झाडाचं कुपोषण होणार नाही. आणि बऱ्याच शेतकऱ्यांचा समज असतो की खतं दिल्यावरती तेलकट डाग हा मोठ्या प्रमाणात वाढतो. तर असा कुठलाही प्रकार आपल्या डाळिंबागेमध्ये होत नाही. आपण खतं कुठल्या स्वरूपात देतोय यावर अवलंबून असतं की तेलकट डाग हा वाढणार आहे की कमी होणार आहे. आणि या परिस्थितीमध्ये तेलकट डाग जर बागेमध्ये आलेला असेल आणि या परिस्थितीमध्ये जर आपण कुठलेही अन्नद्रव्य जर डाळिंब झाडाला दिले नाही, तर त्यातून झाडाचं कुपोषण होतं, झाड जास्त स्ट्रेसमध्ये जातं आणि त्यातून तेलकट डाग हा मोठ्या प्रमाणात आपल्या डाळिंबागेमध्ये वाढलेला आपल्याला दिसतो. त्यामुळे आपल्याला एकात्मिक न्यूट्रिशन, परिपूर्ण न्यूट्रिशन आपल्याला आपल्या डाळिंब झाडाला द्यायचं आहे. तर तेलकट डाग कंट्रोल करण्यासाठी आपल्याला कशा पद्धतीने आपल्याला खत व्यवस्थापन देखील करायचं आहे. आता बऱ्याच वेळेस मी बघतो की ज्या वेळेस आपल्याला तेलकट डाग आपल्या बागेवर दिसायला सुरुवात होते, तर त्यावेळेस आपले शेतकरी बांधव 100% खतं बंद करतात, 100% अन्नद्रव्य आपल्या बागेला देणं बंद करतात. पाणी सुद्धा बऱ्यापैकी पूर्ण तानावरती पाणी आणतात. आता मी सांगितलंय की पाणी आपल्याला तानावरती द्यायचं आहे, थोडंसं पाणी कमी करायचे, पण इतकंही तानावरती द्यायचं नाही की पानं सुकायला लागतील, फळं सुकायला लागतील. आता बऱ्याचशा मी बागा बघितल्या, तेलकट डाग दिसायला बऱ्यापैकी फळं हे सुकल्यासारखी होऊन जातात, तोपर्यंत बागेला पाणी देत नाही. तर अशा पद्धतीने नियोजन आपल्या डाळिंबागेमध्ये करायचं नाहीये. जसं मी सांगितलं, थोडंसं 2 दिवसाआड जर आपण पाणी देत असाल, तर ते आपल्याला तिसऱ्या दिवशी द्यायचं आहे. एवढंच पाणी आपल्याला कमी करायचं आहे. थोडंसं तानावरती आपल्याला पाणी द्यायचं आहे आणि आपल्याला खत व्यवस्थापन सुद्धा आपल्याला करायचं आहे. मग खत व्यवस्थापन करत असताना आपल्याला काय करायचंय? खत व्यवस्थापन करत असताना आपल्याला अशा खतांचा वापर करायचा आहे, ज्यातून झाडाची ताकद वाढवण्यासाठी, झाड तंदुरुस्त बनवण्यासाठी, म्हणजेच झाडाची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आपल्याला त्या खतांमधून मदत होणार आहे. अशा खतांचा वापर आपल्याला आपल्या डाळिंबागेमध्ये करायचा आहे. तेलकट डाग जर आपल्या डाळिंबागेमध्ये असेल, तर किंवा सध्याच्या परिस्थितीमध्ये ज्या डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांची डाळिंब बागी सेटिंग झालेली आहे, तर ते सगळेच डाळिंब उत्पादक शेतकरी हे शेड्यूल फॉलो करू शकतात. जेणेकरून जसं पुढे वातावरण खराब होणार आहे, तर त्यासाठी प्रिव्हेंटिव्ह मध्ये आपले हे काम होऊन जाणार आहे. किंवा जरी बागेमध्ये तेलकट असेल, तरी सुद्धा आपल्याला या नियोजनाचा फायदाच आपल्याला आपल्या डाळिंबागेमध्ये होणार आहे. तर त्यामुळे खत व्यवस्थापन करत असताना, अन्नद्रव्य व्यवस्थापन करत असताना आपल्याला अशा खतांचा वापर करायचा आहे, ज्यातून आपल्या डाळिंब झाडाची ताकद वाढण्यासाठी, झाड तंदुरुस्त बनण्यासाठी, म्हणजेच झाडाची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी आपल्याला मदत होणार आहे. अशा खतांचा वापर आपल्याला आपल्या डाळिंबागेमध्ये करायचा आहे. मग त्यामध्ये विशेष करून फॉस्फरस झालं, पोटॅश झालं, मॅग्नीज झालं, फेरस झालं, झिंक झालं, सल्फर झालं, अशा खतं असलेली आपल्याला आपल्या डाळिंबागेमध्ये वापर करायचा आहे. नायट्रेट, नायट्रोजन युक्त खतांचा वापर तेलकटचं वातावरण झाल्यावरती. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे जो काही आपल्या डाळिंबाला सतत चालू ठेवणं आपल्यासाठी गरजेचं आहे. जर डाळिंब झाडाची किंवा कुठल्याही पिकाची जर पांढऱ्या मुळं जर चालू असतील, तर वरती झाड हे आपलं चालू राहणार आहे. आपल्या फवारणी जे काही आपण कामकाज तेलकट डाग नियंत्रणासाठी करणार आहेत, तर त्याला आपल्याला रिस्पॉन्स भेटणार आहे. जर आपले डाळिंब झाडाचे पांढरे मुळे जर बंद असतील किंवा कमी असतील, तर अशा जे काही आपण नियोजन करणार आहे, जे खतं सोडणार आहे, जे फवारणी करणार आहे, तर त्याचे अपेक्षित आणि रिझल्ट न भेटल्यावरती आपल्याला आपला खर्च तर वाढणारच आहे. त्याचबरोबर तेलकट डाग सुद्धा कंट्रोल होण्यासाठी बऱ्यापैकी समस्या आपल्याला आपल्या डाळिंबागेमध्ये जाणवणार आहे. तर त्यामुळे सगळ्यात महत्वाचं म्हणजे जसं मी इथं म्हटलेलं आहे, की डाळिंब झाडाचा आत्मा म्हणजेच डाळिंब झाडाच्या पांढऱ्या मुळ्या ह्या चालू असणं पण समतोल राखला, तर 100% आपल्याला डाळिंब झाडामध्ये तेलकट डाग नियंत्रणासाठी आपल्याला मदत होणार. खत कुठलं द्यायचं आहे, जर आपल्या डाळिंबागेमध्ये जर तेलकट डाग दिसत असेल, तर अशा परिस्थितीमध्ये आपल्याला कुठलं खत आपल्याला आपल्या आहे. तर खत व्यवस्थापनाचा आपला विषय चाललेला होता. तर मी जसं सांगितलं, की खत व्यवस्थापन करत असताना आपल्याला अशा खतांचा वापर करायचा आहे, की ज्यातून आपल्याला झाड तंदुरुस्त ठेवण्यासाठी, झाडाची ताकद वाढवण्यासाठी, रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आपल्याला कामकाज करायचंय. मग त्यामध्ये खत व्यवस्थापनामध्ये आपल्याला सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर आपल्याला आपल्या डाळिंब बागेमध्ये तेलकट डाग जर दिसत असेल, तर आपल्याला लगेचच आपल्या डाळिंब बागेला पाणी कमी करून त्या पाण्यासोबत आपल्याला 0,050 हे आपल्याला द्यायचं आहे. एका झाडासाठी 10 ग्रॅम मॅग्नीज सल्फेट द्यायचं आहे, जे 30.5% येतं. आता बऱ्याचशा डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांचं काही वेळेस कन्फ्युजन होतं मॅग्नेशियम आणि मॅग्नीजमध्ये. मॅग्नेशियमचा Mg येतो, मॅग्नीजचा Mn येतो. तर 30.5% जे मॅग्नीज सल्फेट येतं, तर ते आपल्याला प्रति झाडासाठी 5 ग्रॅमने घ्यायचं आहे आणि सॉइल टॉप हे एका एकरासाठी 1 लिटरने आपल्याला घ्यायचं आहे.
तर मी जसं सांगितलं की आपल्या डाळिंब झाडाचा जो मेन आत्मा आहे पांढरी मुळं, तर ही पांढरी मुळं चालू असणं सध्याच्या परिस्थितीमध्ये अतिशय महत्वाचं आहे. झाड तणावातून काढणं सध्याच्या परिस्थितीमध्ये आपल्याला अतिशय महत्वाचं आहे. तर त्यामुळे आपल्याला हे सगळं एकात्मिक पद्धतीने व्यवस्थापन आपल्याला करायचंय. तर त्यामुळे सध्याच्या परिस्थितीमध्ये आपल्याला 0050 प्रति झाडासाठी 10 ग्रॅम, मॅग्नीज सल्फेट प्रति झाडासाठी 5 ग्रॅम, या दोघांचं कॉम्बिनेशन ज्यावेळेस आपण देणार आहे, पोटॅश आणि मॅग्नीजचं कॉम्बिनेशन ज्यावेळेस आपलं जाणार आहे झाडामध्ये ड्रिपच्या माध्यमातून ज्यावेळेस आपण सोडणार आहे, तर त्यावेळेस आपल्याला आपल्या डाळिंब झाडाची रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आपल्याला मदत होणार आहे, झाड तंदुरुस्त करण्यासाठी आपल्याला मदत होणार आहे. आणि त्यासोबतच ज्यावेळेस आपण सॉइल टॉपचं कॉम्बिनेशन करणार आहोत, तर त्यावेळेस आपल्याला पांढरी मुळे पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीने चालू करण्यासाठी, झाड पूर्णपणे स्ट्रेसमधून काढण्यासाठी, आणि जे काही मायक्रोबियल ऍक्टिव्हिटी आपल्या जमिनीतली, आपल्या मातीमधली जी काही मायक्रोबियल ऍक्टिव्हिटी आहे, तर ती एक्सपांड करण्यासाठी, तिची कार्यक्षमता वाढवण्यासाठी आपल्याला हे सॉइल टॉपचं कॉम्बिनेशन या 0050 आणि मॅग्नीज सल्फेट सोबत दिल्यावरती आपल्याला या पद्धतीने आपलं कामकाज त्या ठिकाणी होणार आहे. तर त्यामुळे सगळ्यात आधी आपल्याला 0050 मॅग्नीज सल्फेट आणि सॉइल टॉप हे ज्यावेळेस जर आपल्या डाळिंब बागेमध्ये तेलकट डाग दिसत असेल किंवा मागच्या वर्षी असेल अजून दिसत नसेल, तर सध्याच्या वातावरणाच्या परिस्थितीनुसार आता आपल्याला आपल्या डाळिंब बागेला सेटिंग पूर्ण जर आपली डाळिंब बागेची झालेली असेल, तर आपल्याला 0050 प्रति झाडासाठी 10 ग्रॅम, मॅग्नीज सल्फेट प्रति झाडासाठी 5 ग्रॅम, सॉइल टॉप एका एकरासाठी 1 लिटर याचं कॉम्बिनेशन करायचं आहे आणि ड्रिपच्या माध्यमातून आपल्याला द्यायचं आहे. ड्रिपच्या माध्यमातून आपल्याला द्यायचं आहे. तर म्हणजे 10 ग्रॅम 5 ग्रॅम म्हणजे कसं, उदाहरणार्थ जर आपले 100 जर झाडं असतील, माझी 100 झाडं आहेत, तर 10 ग्रॅमच्या हिशोबाने मी 0050 1 किलो घेणार आहे, मॅग्नीज सल्फेट 5 ग्रॅमच्या हिशोबाने 500 ग्रॅम घेणार आहे 100 झाडांसाठी, आणि एका एकरासाठी मी सॉइल टॉप 1 लिटर घेणार आहे. तर या पद्धतीने कॉम्बिनेशन करून आपल्याला पहिलं ऍप्लिकेशन आपल्याला करायचं आहे ड्रिपच्या माध्यमातून. त्यानंतर ज्या दिवशी आपण हे ऍप्लिकेशन आपल्या डाळिंब बागेला सोडणार आहोत, त्याच दिवशी आपल्याला आपल्या डाळिंब बागेसाठी अनार संपदा स्लरी बनवण्यासाठी आपल्याला टाकायची आहे. जर एवढ्या 8-10 दिवसामध्ये जर आपली अनार संपदा स्लरी जर नसेल गेली, तर सध्याच्या परिस्थितीमध्ये आपल्याला थोडं 15 दिवसात 20 दिवसात गेली तरी सुद्धा आपल्याला चालणार आहे. तर त्यामुळे आपल्याला सध्याच्या परिस्थितीमध्ये ज्या दिवशी आपण 0050 मॅग्नीज सल्फेट आणि सॉइल टॉपचं ऍप्लिकेशन आपण करणार आहोत, त्याच दिवशी आपल्याला अनार संपदा स्लरी टाकीमध्ये भिजत टाकायची आहे, आणि ती आपल्याला 5 ते 6 दिवसांनी जशी आपली तयार होणार आहे, तर त्या दिवशी आपल्याला ती ड्रिपच्या माध्यमातून. तर अनार संपदा स्लरी कशी बनवायची, त्याच्यामध्ये काय काय घ्यायचं या विषयावरती मी जास्त बोलणार नाही. बऱ्यापैकी उत्पादक शेतकऱ्यांना माहिती असेल की अनार संपदा स्लरी कशी बनवायची, कशी वापरायची, त्याच्यासाठी काय काय लागतं. ज्या डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना माहिती नसेल, तर इथं स्क्रीनवरतीच नंबर दिलेला आहे माझा 93 59 148 143, किंवा आपल्या ऑफिसचा जो नंबर आहे 84 84 899 248, या नंबरवरती आपण अनार संपदा स्लरी असा मेसेज टाका. त्या संदर्भातला सविस्तर माहितीचा व्हिडिओ मी आपल्याला पाठवायला लावतो, किंवा आपलं ॲग्रोकेशनचे जे काही युट्यूब चॅनल आहे, तर त्या युट्यूब चॅनलवरती सुद्धा सविस्तर 10-11 मिनिटांचा व्हिडिओ आहे अनार संपदा स्लरीचा माहितीचा. तर तो सुद्धा बघून एकदा आपण बघू शकता, आणि त्यातून स्लरी आपण आपल्या डाळिंब बागेसाठी बनवू शकता. किंवा आपलं ॲग्रोकेशनचं जे ऍप्लिकेशन आहे त्याच्यामध्ये सुद्धा सविस्तर माहितीची PDF पण आहे, तर त्या ठिकाणी जाऊन आपण बघू शकता. तर अनार संपदा स्लरी बनवल्यानंतर 5व्या-6व्या दिवशी आपल्याला ती गाळून ड्रिपच्या माध्यमातून सोडायची आहे. त्यानंतर ज्यावेळेस आपण ड्रिपच्या माध्यमातून सोडणार आहोत, तर सोडल्यानंतर जो काही चोथा उरणार आहे, तर तो परत एकदा आपल्याला टाकीमध्ये टाकायचा आहे, आणि टाकीमध्ये टाकल्यानंतर परत 5व्या-6व्या दिवशी तो आपल्याला ड्रिपच्या माध्यमातून सोडा किंवा डायरेक्ट ट्रिपल खाली टाकला तरी सुद्धा आपल्याला चालणार आहे. तर अशा पद्धतीने 3 ऍप्लिकेशन हे आपल्या जाणार आहे. पहिलं 0050 मॅग्नीज सल्फेट सॉइल टॉपचं, दुसरं अनार संपदा स्लरीचं, त्यानंतर पुन्हा एकदा अनार संपदा स्लरीचं, आणि त्यानंतर आपल्याला जी काही मायक्रो न्यूट्रिएंट स्लरी आहे, जसं मी सुरुवातीला आपल्याला सांगितलं, फॉस्फरस झालं, पोटॅश झालं, झिंक, फेरस, मॅग्नीज झालं, अशा मायक्रो न्यूट्रिएंट्स आणि पोटॅशयुक्त खतांचा वापर आपल्या तेलकट डाग कंट्रोल करण्यासाठी, त्याचबरोबर झाडाची ताकद वाढवण्यासाठी, झाड तंदुरुस्त करण्यासाठी आपल्याला वापरायचं आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला हे 4 ऍप्लिकेशन आपल्याला ड्रिपच्या माध्यमातून आपल्याला जसं आपल्या झाडाला वापसा येणार आहे, आपल्या जमिनीला वापसा येणार आहे, तर त्यावेळेस आपल्याला ड्रिपच्या माध्यमातून आपल्याला याचं ऍप्लिकेशन आपल्याला करायचं आहे. पहिलं 0050 मॅग्नीज सल्फेट आणि सॉइल टॉप हे ऍप्लिकेशन झालं. त्याच दिवशी आपल्याला अनार संपदा स्लरी भिजत घालायची आहे, आणि 5व्या ते 6व्या दिवशी आपल्याला गाळून ड्रिपच्या माध्यमातून द्यायची. जो चोथा उरेल तो परत टाकीमध्ये टाकायचा, परत स्लरी बनवायची, परत 5व्या-6व्या दिवशी आपल्याला ड्रिपच्या माध्यमातून ती द्यायची आहे, आणि त्यानंतर आपल्याला एक मायक्रो न्यूट्रिएंट स्लरीचं ऍप्लिकेशन आपल्या डाळिंब बागेला करायचं आहे. यातून
एक परिपूर्ण न्यूट्रिशन आपल्या डाळिंब झाडाला जाणार आहे. सगळे अन्नद्रव्य डाळिंब झाडाला भेटणार आहे. म्हणजे यातून आपल्या झाडाचं कुपोषण होणार नाही. आणि बऱ्याच शेतकऱ्यांचा समज असतो की खतं दिल्यावरती तेलकट डाग हा मोठ्या प्रमाणात वाढतो. तर असा कुठलाही प्रकार आपल्या डाळिंबागेमध्ये होत नाही. आपण खतं कुठल्या स्वरूपात देतोय यावर अवलंबून असतं की तेलकट डाग हा वाढणार आहे की कमी होणार आहे. आणि या परिस्थितीमध्ये तेलकट डाग जर बागेमध्ये आलेला असेल आणि या परिस्थितीमध्ये जर आपण कुठलेही अन्नद्रव्य जर डाळिंब झाडाला दिले नाही, तर त्यातून झाडाचं कुपोषण होतं, झाड जास्त स्ट्रेसमध्ये जातं आणि त्यातून तेलकट डाग हा मोठ्या प्रमाणात आपल्या डाळिंब बागेमध्ये वाढलेला आपल्याला दिसतो. त्यामुळे आपल्याला एकात्मिक न्यूट्रिशन, परिपूर्ण न्यूट्रिशन आपल्याला आपल्या डाळिंब झाडाला द्यायचं आहे आणि या पद्धतीने नियोजन आपल्याला आपल्या डाळिंब बागेमध्ये खत व्यवस्थापनाचं आपल्याला आपल्या डाळिंब बागेमध्ये करायचं आहे.